ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आज महायुतीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। दीपक केसरकर, अनिल पाटील आणि प्रसाद लाड या पत्रकार परिषदेला संबोधित करतील। सकाळी 11 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वाद असलेल्या जागेवरती तोडगा निघण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय घोषणा होते, हे नेते तीनही पक्षांचे कशावरती भाष्य करतात ते पाहायला हवं। तर आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होतीये। शिंदेंची शिवसेना, त्याचबरोबर भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या पक्षांचे नेते या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। आज सकाळी 11 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निखिल, वाद असलेल्या जागेवरती आज काही तोडगा निघण्याची शक्यता आहे का आणि त्याबद्दलची काही घोषणा होऊ शकते का? नक्कीच बरोबर पाहिलं तर आज आपल्याला ही संयुक्त पत्रकार परिषद आहे ती पाहायला मिळणार आहे। सकाळी 11 वाजता ही परिषद आयोजित केलेली असून शिवसेनेकडून दीपक केसरकर, तसेच राष्ट्रवादीकडून अनिल पाटील आणि भाजपकडून प्रसाद लाड हे उपस्थित असणार आहेत। मुंबईमध्ये पत्रकार परिषद होते। मुंबईमध्ये जसं बाकीच्या ठिकाणी हा जो प्रचार आहे तो सुरू आहे। महायुतीच्या एकत्रित बैठका असतील, मेळावे असतील, हे देखील घेण्यात येतात। तसंच मुंबईमध्ये देखील अशा प्रकारची जी महायुतीच्या मेळाव्या किंवा मग बाकीच्या गोष्टींना सुरुवात करणार असल्याची घोषणा देखील या ठिकाणी होऊ शकते। तर बाकीच्या ज्या ठिकाणी पेच प्रसंग अजूनपर्यंत सुरू आहे त्याच्यावरती काही तोडगा निघतोय का हे देखील आज पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज पहिल्या टप्प्यातील नक्कीच निवडणुकीच्या सुरुवात होते, तर या पार्श्वभूमीवरती नक्की आता महायुतीची भूमिका काय आहे ह्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीसाठी। तर महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडते। दीपक केसरकर, अनिल पाटील आणि त्याचबरोबर प्रसाद लाड या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। आज सकाळी 11 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वाद असलेल्या जागेवरती काही भाष्य हे नेते करतात का, काही तोडगा निघतो का, या निमित्तानं बघावं लागेल।